नमस्कार. आजची रेसिपी ही सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त राहणार आहे, कारण की जर तुम्हाला वेट लॉस करायचा असो अथवा संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला असो, तर ही रेसिपी अगदी तुमच्यासाठी आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी घेतलेला आहे दलिया, म्हणजेच गहू जे आहे तर त्याचा जाडसर असा हा बरडा असतो. तर हा दलिया मी व्यवस्थित असा स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला हा दलिया 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी एवढा दलिया काढून घेतलेला आहे आणि 2 पाण्याने व्यवस्थित असा मी हा दलिया धुवून घेणार आहे. अशा पद्धतीने धुतल्यामुळे यामध्ये जर काही धूळ वगैरे असेल तर ती पूर्णपणे निघून जाते. आणि त्यानंतर आता आपल्याला पुन्हा यामध्ये पाणी घालून ठेवायचे आहे. आता ही प्रोसेस आपल्याला अगदी सुरुवातीलाच करून ठेवायची आहे, म्हणजे आपण पुढची प्रोसेस करेपर्यंत यामधला जो दलिया आहे तो थोड्याफार प्रमाणात भिजला जाईल. तर ह्या वाटीने मी 1 वाटी एवढा दलिया घेतलेला होता, त्यासाठी 3 वाटी एवढे पाणी मी बाजूला गरम करायला ठेवते आहे. त्याचबरोबर आज आपण मिक्स व्हेज दलिया करणार आहोत, त्यासाठी मी इथे भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून घेतलेले आहे ते म्हणजे कांदे, टोमॅटो, शिमला मिरची, त्यानंतर ठेचलेलं लसूण इथे घेतलेलं आहे, बटाटे घेतलेले आहे, वाटाणे घेतलेले आहे आणि इथे माझ्याकडे शेवगाच्या शेंगाही होत्या, त्यासुद्धा इथे वापरलेल्या आहे. त्याचबरोबर इथे फ्लावर आणि घेवडासुद्धा घेतलेला आहे. इथे आता तुमच्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही इथे घालू शकता किंवा आवडीनुसार भाज्यांचे प्रमाणही कमी जास्त करू शकता आणि भाज्या यासुद्धा तुम्ही कमी अधिक करून घेऊ शकता. लगेचच आता इथे मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 4 चमचे तेल घालून घेणार आहे. आता जर तुम्ही इथे वेट लॉससाठी जर ही रेसिपी करणार असाल तर अशा वेळेस तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा इथे वापर करून घेऊ शकता. तेल छान व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी जिरं छान असे तडतडू द्यायचे आहे. त्यानंतर इथे मी 2 तेजपान घातलेली आहे. तुम्ही यामध्ये कढीपत्त्याचा सुद्धा वापर करू शकतात. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरचीचे प्रमाणसुद्धा थोडेफार कमी अधिक करू शकतात. त्यातच आता मी सुरुवातीला कांदा हा परतवून घेणार आहे. कांदा आपल्याला छान असा मोकळा होईपर्यंत आणि मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर छान असे मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे. त्यातच मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ज्या ठेचून घेतलेल्या होत्या ते यामध्ये घालून घेतलेल्या आहे. याऐवजी तुम्ही आलं लसूणची पेस्टचा सुद्धा वापर इथे करून घेऊ शकतात. छान असे कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये परतवलेले आहे. तर आता मी सर्व ज्या भाज्या आहेत ते स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या होत्या. इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे, अर्धी वाटी हिरवे वाटाणे घेतले, त्यानंतर 2 चमचे एवढी शिमला मिरची घेतलेली आहे, 2 चमचे इथे मी घेतलेली आहे फ्लावर, त्याचबरोबर 1 शेवगाच्या शेंगाचे तुकडे करून यामध्ये घातलेले आहे, 2 चमचे इथे घेवडासुद्धा घेतलेला आहे. यामध्ये तुम्ही गाजर घालू शकता, माझ्याकडे नव्हते म्हणून मी घातले नाही. 1 ते 2 मिनिटे मीडियम फ्लेमवर ह्या भाज्या तेलामध्ये अशाच छान परतवून घ्यायच्या आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि काही मसाले घालणार आहोत. अगदी चिमूटभर एवढा हिंग घातलेला आहे, छोटा पाव चमचा हळद घातलेली आहे, त्यानंतर यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. लाल मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकतात. त्यामध्येच मी 1 चमचा धने पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि आपले घरगुती वर्षभराचा जो मसाला असतो तो घरगुती मसालासुद्धा यामध्ये मी 2 चमचे घालून घेतलेला आहे. आणि आता आपण सर्व मसाल्यांबरोबर ह्या भाज्या व्यवस्थित अशा परतवून घेणार आहोत. अशा छान भाज्या एकजीव झाल्यानंतर आता आपण भिजवून घेतलेले जे दलिया होता तर तो यामध्ये घालणार आहोत. आता साधारणतः 10 ते 15 मिनिटे हा दलिया छान असा भिजलेला आहे, तर तो आता आपण या भाज्यांमध्ये घालून घेणार आहोत. असा जर दलिया थोडा वेळ पाण्यामध्ये जर भिजत ठेवला तर हा दलिया शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही. सगळ्या भाज्यांबरोबर हा दलिया व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये बाजूला गरम करण्यासाठी जे पाणी ठेवलेले होते तर ते गरम पाणी यामध्ये घालून घेणार आहोत. तुम्हाला जर दलिया आसट म्हणजे सैलसर जर हवा असेल तर अशा वेळेस तुम्ही 1 वाटी पाणी यामध्ये अजून एक्स्ट्राचे घालून घेऊ शकता. तर इथे मी 1 वाटी दलियासाठी 3 वाटी पाणी गरम करून यामध्ये घालून घेतलेले आहे. सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे.
आता आपल्याला हे मिश्रणाला एक उकळी काढून घ्यायची आहे. मिश्रणाला उकळी आल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम आता मोठी करून आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या या काढून घ्यायच्या आहे. आता आपण सुरुवातीला दलिया भिजवून घेतलेला होता, त्यामुळे खूप जास्त शिट्ट्या आपल्याला इथे घेण्याची गरज नाही. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि कुकरची वाफ पूर्णपणे जाऊ द्यायची आहे. त्यानंतर कुकरचे झाकण उघडून बघितले असता तुम्ही बघू शकतात, दिसायलाही अतिशय सुंदर, त्याचबरोबर चवीलाही अप्रतिम असा पौष्टिक व्हेज दलिया इथे खाण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही वेट लॉस करत असाल आणि संध्याकाळी काहीतरी हलके फुलके त्याचबरोबर पौष्टिक आणि 1 पॉट मील जर घ्यायचे असेल तर अशा वेळेस तुम्ही असा हा मिक्स व्हेज दलिया नक्कीच तयार करू शकता. जर संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा काय करावे हे सुचत नसेल तर अशा वेळेस उपलब्ध असलेल्या भाज्यांमध्ये तुम्ही असा हा मिक्स व्हेज दलिया नक्कीच तयार करू शकता. अतिशय चविष्ट, पौष्टिक, त्याचबरोबर कमीत कमी वेळेमध्ये तयार होतो. आणि हो, वेगवेगळ्या भाज्या घातल्यामुळे दिसायलाही हा दलिया अतिशय सुंदर दिसतो. त्यामुळे लहान मुलेसुद्धा हा दलिया अगदी आवडीने खाणार आहे. सर्वात शेवटी यावर भरपूर असे तूप घालायचे आणि असा हा दलिया खायला घ्यायचा. तर मग तुम्ही वाट कसली बघताय? तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत.